नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी 2025 जी होणार आहे बघा, तर या टी-ई-टी 2025 करता महत्त्वपूर्ण असणारा मराठी व्याकरण हा जो विषय आहे, तर या मराठी व्याकरण विषयातील बघा 15 डिसेंबर 2013 रोजी जो टी-ई-टीचा पेपर झाला होता, तर त्या झालेल्या पेपरमधील महत्त्वपूर्ण 30 प्रश्न जे विचारण्यात आले होते, त्या 30 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे टी-ई-टीचे पेपरमध्ये दरवेळेस आपल्याला बरेच प्रश्न हे काय होतात, रिपीट होतात। अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये रिपीट होणार आहे। त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। जर तुम्ही टी-ई-टीची तयारी करत असाल आणि 23 नोव्हेंबर रोजी जो पेपर होणार आहे, त्याकरता हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल। ओके, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्र, बघा, महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे, असा प्रश्न जो आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा, महानायक संभाजी पानिपत। आता आपल्याला या ठिकाणी काही कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचे लेखक 100% परीक्षेमध्ये या टाईपचा प्रश्न हा विचारणार म्हणजे विचारणारच। ओके, बघा पर्याय बघा, रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील की शिवाजी सावंत। तर विद्यार्थी मित्रो, आता आपल्याला माहित आहे या ठिकाणी जी कादंबरी आहे आपली, ओके बघा, आपल्याला कादंबऱ्या कोणत्या दिलेल्या आहेत? पानिपत ही कादंबरी कोणाची आहे? प्रसिद्ध तर विश्वास पाटील यांची आहे। ओके, आपण पानिपत या कादंबरीवरून यांना ओळखू शकतो। कोणाची आहे? विश्वास पाटील। पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, आता याच्या व्यतिरिक्त अजून जर बघतो म्हटलं विद्यार्थी मित्र, तर आपण स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा, रणजित देसाई यांची एक कादंबरी प्रसिद्ध आहे, ती कोणती आहे? तर श्रीमान योगी। ओके, रणजित देसाईची कोणती आहे? श्रीमान योगी ही रणजित देसाई यांची प्रसिद्ध कादंबरी आहे। त्यानंतर शंकर पाटलांची आहे विद्यार्थी मित्र कोणती? तर टारफुला ही कादंबरी आहे। ओके, कादंबरीच आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी कादंबरी संदर्भात देत आहे। नंतर शिवाजी सावंत यांची आहे एक प्रसिद्ध कादंबरी, ती म्हणजे मृत्युंजय। ओके, मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची प्रसिद्ध कादंबरी आहे। बघा, आपल्याला कादंबऱ्या विचारलेल्या आहेत। ओके, शिवाजी सावंतची कोणती आहे? मृत्युंजय। शंकर पाटील यांची आहे टारफुला। रणजित देसाई ज्यांचे श्रीमान योगी, आणि याचं एक पुस्तक देखील प्रसिद्ध आहे यांचं। ओके, ते म्हणजे श्रीमान योगी हे पुस्तक आहे। कादंबरी जर म्हटलं तर कादंबरी आहे विद्यार्थी मित्रांची स्वामी कादंबरी येतं। ओके, कोणती आहे? स्वामी ही कादंबरी आहे रणजित देसाई यांची। ओके, श्रीमान योगी हे प्रसिद्ध पुस्तक त्यांचं त्या ठिकाणी आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय आहे। ओके, शिवाजी सावंत यांचं अजून एक आहे, ते म्हणजे प्रसिद्ध असणार कोणतं आहे? तर छावा। ओके, छावा हे देखील प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांचं। बघा, अशा पद्धतीने आपण अगदी डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह जे आहे या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। नक्कीच आपल्याला जो आहे परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रो। याच स्वरूपाचे प्रश्न आपल्याला वारंवार रिपीट होत असतात, त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्रो। ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय आहे प्रश्न? बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा। आपल्याला काळ ओळखायचा आहे। बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे म्हटलेलं आहे। असे म्हटलं की या ठिकाणी काय झालं विद्यार्थी मित्रो? या ठिकाणी झाला भूतकाळ। ओके, काय आहे? भूतकाळ असे म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे झाला भूतकाळ। आता ही क्रिया काय व्हायची? रोज व्हायची, म्हणजे या ठिकाणी दररोज व्हायची, त्यामुळे काय झाला या ठिकाणी? रीती भूतकाळ। बघा, कुठे आहे पर्याय? पर्याय क्रमांक 3 रीती भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार ओळखा। आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार। वाक्यांचे प्रकार हा जो घटक आहे मराठी व्याकरणामधील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, त्याच्यावरती आपल्याला 100% प्रश्न हा परीक्षेमध्ये दिसतो। संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी की विद्यार्थी। आपला आशीर्वाद असावा हे जे वाक्य आहे हे कुठल्या प्रकारचं आहे? तर हे विद्यार्थी आहे। ओके, पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, पहा, बघा विद्यार्थी मित्रो, वाक्यांचे मुख्य 2 प्रकार पडतात। वाक्यांचे जे काय आहेत मुख्य वाक्यांचे प्रकार पडतात, यामध्ये मुख्य 2 पडतात। एक म्हणजे त्याच्या अर्थावरून, वाक्याचा जो अर्थ आहे तर अर्थावरून, आणि दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे विधानांच्या संख्येवरून। ओके, त्याच्यामध्ये जे विधान आहे ती विधानं किती आहे ते विधान संख्या जी आहे याच्यावरून प्रकार पडत असतात। आता संकेतार्थी, स्वार्थी यामध्ये आपल्याला माहिती आहे
अर्थावरून कोणकोणते पडतात? अर्थावरून विद्यार्थी मित्र प्रश्नार्थक, उद्गारवार्थी, होकारवार्थक आणि नकारार्थक असे या ठिकाणी पडतात. आणि बाकी जे आहेत ते विधान संख्येवरून म्हणजे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, आपला उत्तर काय? विद्यार्थी वाक्य. बघा या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला 100% परीक्षेमध्ये आपल्याला दिसणार म्हणजे दिसणारच विद्यार्थी मित्र. ओके, त्यामुळे सर्वांनी जे आहेत या ठिकाणी या टाईपचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. ओके, बघा आता विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? यालाच काय म्हणतात? यालाच इच्छादर्शक वाक्य म्हणतात. बघा या टाईपचा आपल्याला ओळखायचं असेल तर कशा पद्धतीने ओळखाय? विद्यार्थी वाक्यालाच काय म्हणतात? इच्छादर्शक वाक्य. ओके, इच्छादर्शक वाक्य. बघा ज्यामध्ये इच्छा दर्शवलेली असेल. आता बघा आपल्याला काय? आपला आशीर्वाद असावा, आपला आशीर्वाद असावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपला आशीर्वाद असावा अशी इच्छा आहे. अशी काय? तर इच्छा दर्शवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे वाक्य काय आहे? त्यामुळे हे विद्यार्थी वाक्य आहे विद्यार्थी मित्र. ओके, संकेतार्थी म्हटलं तर काय असते? बघा संकेतार्थीमध्ये काय असतात? बघा जर पाऊस आला तर शेतकरी हे होईल, आनंदी होईल. पास झालो की पेढे वाटीन, जर तर की मग, हे जे येतात हे संकेतार्थीमध्ये. ओके, आणि स्वार्थी वाक्य म्हटलं तर काय असतं? याच्यावरून फक्त काय? काळाचा बोध होतो. स्वार्थी वाक्य काय होतं? स्वार्थी वाक्यावरून आपल्याला विधानावरून काय होतं? फक्त काळ जो आहे, काळाचा बोध होतो, त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. जसं की मधु शाळेत गेला, राम शाळेत गेला, असे जे आले स्वार्थी वाक्य होतात. विद्यार्थी मित्रो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा टीईटीच्या परीक्षेमध्ये होणार आहे. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे? जर व्हिडिओ आवडत असेल, स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायचं देखील आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, विद्वान. ओके, पहा काय सांगतो? विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? विद्वान हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा आहे? देशी, परभाषीय, तत्सम की तद्भव? विद्यार्थी मित्रो, विद्वान हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा आहे? हा तत्सम प्रकारचा शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 तत्सम या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. बघा काय? सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? भाव कर्तरी, भावे, कर्मणी की कर्तरी? तर विद्यार्थी मित्रो हा कोणता आहे? हा भाव कर्तरी आहे. कोणता प्रयोग आहे? भाव कर्तरी. ओके, बघा सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले म्हणजे काय? भाव कर्तरी प्रयोग या ठिकाणी आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, म स ज स त त ग हे वृत्ताचे गण गुण आहेत. हे कोणत्या वृत्ताचे गुण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, पहा, नववधू, भुजंग प्रयात, शार्दूल विक्रीडित की इंद्रवचा? तर हे जे सर्व आहेत हे शार्दूल विक्रीडित, ओके, हे जे आहेत गुण हे कोणते आहेत? शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत. ओके, या वृत्ताचे गुण आहेत. वृत्त या घटकावरती आपल्याला परीक्षेत प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न हा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी हा टॉपिक व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? बघा संधी विग्रहाचे जे नियम आहे त्यानुसार गटात न बसणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ओके, पहा, दुष्काळ, दुर्जन, निष्कारण की निष्फळ? गटात न बसणारा कोणता आहे? दुर्जन. कोणता आहे? दुर्जन. पर्याय क्रमांक 3. बघा या ठिकाणी आता का आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी. बघा बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे? प्रश्न काय सांगला होता की संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा. मग बघा या ठिकाणी दुष्काळ, निष्कारण, निष्फळ हे जे तिन्ही आहेत ना हे संधीच्या विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. ओके, हे कोणत्यात येतं? विसर्ग संधी. संधीचे जे प्रकार पडतात त्यापैकी जी विसर्ग संधी आहे हे तीनही विसर्ग संधीचे आहेत. त्यामुळे फक्त दुर्जन हा वेगळा आहे. ओके, दुर्जन काय? हा वेगळा येतो. बघा विसर्ग संधी म्हणजे येतो, मात्र या ठिकाणी विसर्ग कशा पद्धतीचा आहे यानुसार आपल्याला म्हणता येईल. बघा दुष्काळ, निष्कारण, निष्फळ हे जे आहेत हे विसर्ग संधीच्या कोणत्या? तर हे बघा हे विसर्गाच्या मागे ई आणि उ आहे. ओके, याच्या काय? विसर्गाच्या मागे ई आणि उ दिसतोय. विसर्ग जो आहे विसर्गाच्या मागे ई आणि उ या ठिकाणी आहे. बघा जसं की निष्कारण. ओके, निष्कारणचं बघा या ठिकाणी त्याचा जर आपण विग्रह केला नि अधिक कारण, ओके, नि अधिक कारण या ठिकाणी काय? निष्कारण या ठिकाणी आहे. ओके, बघा आता दुर्जन जो आहे या ठिकाणी दुर्जन काय? हा या दुर्जन काय दिसतो? ज्याच्यामध्ये सुरुवातीला आहे उ, दुर्जन. ओके, बघा दुर्जन या ठिकाणी समजून घेऊया कशा पद्धतीने आहे दुर्जनचं. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. बघा दुर्जनचा जो आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो दु अधिक र अधिक
जन. ओके, बघा मग या पद्धतीने काय दुर्जन असं याचा विग्रह झालेला आहे. बघा मात्र इतर ज्या संध्या आहेत याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, त्या ठिकाणी असे 2 डॉट दिसतात. इतरच्या याच्यामध्ये काय असे 2 डॉट या ठिकाणी असतात विद्यार्थी मित्र. दुष्काळाचं जर म्हटलं, दुष्काळ. ओके, पहा दु अधिक काळ, दुष्काळ या स्वरूपाचे हे होतं. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न बघा, नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? मुळूस, राजधानी, गांधारीचे डोळे की ज्योती पर्व. विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 1 मुळूस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. मुळूस या कादंबरीला, या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, जयंताने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? जयंताने मध्येच विचारले कोण होते, किती विरामचिन्हे आले? 1 2 3. या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. अश्व. अश्व शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघा, वारू, हय, तुरुंग हे सर्व काय आहेत? अश्व म्हणजेच काय? घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नसलेला आपल्याला ओळखायचा आहे. नसलेला कोणता आहे? शहामृग. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील पद्य वाचून ज्या या ठिकाणी आपल्याला काय कविता वाचून काय करायचे आहे, तर 49 या ठिकाणी प्रश्नाची या आहेत उत्तर ही सोडवायची होती. या प्रकारची आपल्याला काय एक कविता जो आहे पद्य आपल्याला दिले जाते आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करत असेल? शेतात कष्ट करतो, काळ्या आईची ओटी भरतो, रानात पूजा करतो की शेतीला आई म्हणतो? काळ्या आईची पूजा करतो म्हणजेच काय, तर शेतामध्ये तो कष्ट करतो. शेतातील पिके बघून कोणाचे देहभान हरपते? तर शेतातील पिके बघून शेतकऱ्याचे देहभान हे हरपत असतं. यानंतर कवितेत मोत्यांचा मळा हा शब्दाचा समकदर्शक शब्द कोणता आहे? तर शेतातील पीक म्हणजे मोत्यांचा मळा. कवितेत आलेले अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव काय आहे? या ठिकाणी कवितेमध्ये पाचू हा शब्द या ठिकाणी आलेला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द. ओके, जहाल उग्र. ओके, उग्रचा विरुद्धार्थी काय होते? सौम्य होते. ओके, बघा या ठिकाणी उग्र काय? सौम्य. या ठिकाणी याला विरुद्धार्थी एकदम जहाल म्हटलं की याच्या अगदी विरुद्ध येतो तो म्हणजे मवाळ. कोणता येतो? मवाळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मवाळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तिखटचे विरुद्धार्थी कोणता आहे? तर तिखटचे विरुद्धार्थी होतो गोड. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा पुढील म्हण पूर्ण करायची आपल्याला. म्हण विचारलेली आहे, डॅश डॅश पदरी पडले झोंड डॅश डॅश. ओके, बघा पदरी पडले झोंड याला काय म्हणता येईल आपल्याला? हसून केले गोड, रडून केले खोंड, हसत झेलली दोंड की मारून केले गोड. तर विद्यार्थी मित्र, पदरी पडली झोंड याला काय होतं? तर हसून केले गोड. काय? हसून केले गोड. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्या सामासिक शब्दात, ओके सामासिक आहे या ठिकाणी, सामासिक शब्दात दोन्हीही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? बघा दोन्ही पदे महत्वाची नाही, तिसऱ्याच पदाचा या ठिकाणी बोध होतो असा समास कोणता आहे? अव्ययीभाव, बहुव्रीही, द्वंद्व की तत्पुरुष. तर विद्यार्थी मित्र कोणता आहे बरं? या ठिकाणी दोन्ही पदे महत्वाची नाही, तिसराच पद महत्वाचा आहे असा समास कोणता आहे तो? त्या ठिकाणी बघा त्याला म्हणतात बहुव्रीही. काय म्हणतात? बहुव्रीही. ओके, बघा या ठिकाणी बहुव्रीही हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. दोन्ही पदे महत्वाची नाही, तिसरंच पद त्या ठिकाणी महत्वाचं असतं. तो समास म्हणजे कोणता आहे? तर तो आहे बहुव्रीही समास. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा अव्ययीभावमध्ये काय असतं? अव्ययीभावमध्ये पहिले पद महत्वाचे असते. ओके, पहिले पद हे महत्वाचे असते अव्ययीभावमध्ये. याच्यातनी तिसरे पद. ओके, तिसरे पद. द्वंद्व जे आहे, द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. द्वंद्वमध्ये काय असतं? दोन्ही पदे ही महत्वाची असतात. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. आणि तत्पुरुष जो आहे, तत्पुरुषमध्ये दुसरे पद महत्वाचे. ओके, तत्पुरुषमध्ये काय असतं? तर दुसरे पद हे महत्वाचे असतं. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये या प्रश्नाचं जे आहे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडलं असेल, ओके स्पष्टीकरण आवडलं असेल आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल, अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेले नाम शोधायचं आहे. बघा भाववाचक नाम नसलेले. प्रश्न व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र. भव्यता भाववाचक आहे, सौंदर्य भाववाचक आहे, दातृत्व भाववाचक आहे,
यापैकी भाववाचक नसलेलं कोणतं आहे तर स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्यच हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, भाववाचक नसलेलं कोणतं आहे तर स्वातंत्र्य हे भाववाचक नसलेलं नाम त्या ठिकाणी आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? साधर्म्य आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद जे आहेत कोणत्या अलंकारात पडतात? दृष्टांत, स्वभावोक्ती, अनन्वय की चेतना गुणोक्ती. तर विद्यार्थी मित्र, हे सर्व जे आहेत हे भेद कशावर पडतात? हे दृष्टांत अलंकारात पडतात. पर्याय क्रमांक 1 दृष्टांत अलंकार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखायचा आहे. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. क्लास, कंपनी, ट्रंक की पेन्सिल. बघा, ती पेन्सिल, काय म्हणतो आपण? ती पेन्सिल, ती कंपनी, ते ट्रंक. ओके, ते ट्रंक. क्लास म्हणलं की तो क्लास, तो क्लास. बघा या ठिकाणी काय आपल्याला तो, ती, ते हे प्रत्यय लावायचे. स्त्रीलिंगी पुरुषलिंगी आपल्याला ओळखू येते. ओके, निश्चितपणे पुरुषवाचक कोणता आहे तर ते आहे क्लास. पर्याय क्रमांक 1 क्लास या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द. ओके, निश्चितपणे एकवचनी शब्द बघा, घर, घरे याचा एकवचनी काय? घर. लिंबू, लिंबे. फोटोचा एकवचनी काय होतो? फोटोच असतो. फोटो, फोटो हाच राहतो. त्यामुळे निश्चित एकवचनी काय तर फोटो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? ओके, बघा पुढीलपैकी वाक्यातील काय नाम कोणत्या विभक्तीत आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, मुलांनी आज्ञा पाळावी असा प्रश्न या ठिकाणी आहे. मुलांनी आज्ञा पाळावी. ओके, पुढीलपैकी याचे नाम आहे हे कोणत्या विभक्तीमध्ये येतं? चतुर्थी अनेकवचनी, द्वितीय अनेकवचनी, षष्ठी अनेकवचनी की तृतीय अनेकवचनी. तर हे जे नाम आहे हे नाम कोणत्या याच्यात येतं तर हे येतं विद्यार्थी मित्र तृतीय अनेकवचनीमध्ये. ओके, तृतीय अनेकवचनी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा तृतीय अनेकवचनी. यानंतर पुढचा प्रश्न बघा, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? नोकरीसाठी केलेला जो अर्ज असतो हा कोणत्या पत्रलेखनाच्या प्रकारामध्ये येतो? तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र की व्यावसायिक. बघा, नोकरीसाठी आहे त्याच्यामुळे काय हा येतो व्यावसायिक पत्रामध्ये. कशामध्ये येतो? व्यावसायिक पत्र. पर्याय क्रमांक 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? च, ग, ड की द. कठोर व्यंजन म्हटलं की च. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? ओके, बघा किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, वाक्य बघा, शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. 1, 2, 3 की 4 किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला? या ठिकाणी किती नामामुळे झाला विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी बघा काय आहे? शिक्षक. ओके, शिक्षकचं काय झालं? शिक्षकांना. आणि मुले. ओके, मुले जे आहे मुलांना. म्हणजे 1 आणि 2 एकूण किती? 2 नामाच्या सामान्य रूपामध्ये या ठिकाणी बदल झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न जे होते टीईटीचं जे आहे या ठिकाणी हा जो पेपर होता हा 15 डिसेंबर 2013 रोजी झालेला टीईटीचा पेपर होता. या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत विद्यार्थी मित्र. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. सोबतच जर तुम्हाला सोल्युशनवाली पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. किंवा कमेंटमध्ये मला या ठिकाणी पीडीएफ म्हणून टाकायचं आहे, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.